धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। ए गे मालू, मालतीला दारात बघून कृष्णा काकी बोलल्या, काकू वेळ आहे का जरा? वेळच वेळ आहे ग, बोल। काकू 2-3 दिवसापासून माझ्या गेटवर एक मुलगा येऊन उभा राहतोय। कोणाचा मुलगा माहीत नाही काकू, उभा राहून माझ्याकडे एकटक पाहतोय। मी त्याला विचारलं कोण आहेस, कुठे राहतोस, काहीच बोलत नाही। जवळ जायला लागली तर पळून जातो। कोण आहे काय माहीत आहे का तुम्हाला? असं तर कोणी मुलगा नाही ग इथं। जाऊ द्या, तुमचा स्वयंपाक झाला का? एकटीचा काय स्वयंपाक असतो ग? केला काय आणि नाही केला काय? काकू मी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे, आणून देते तुम्हाला। अगं असू दे ग, आलेच मी। काकू पुढे काही बोलायच्या अगोदरच ती बोलली आणि बाहेर पडली। ही छोटीशी 1 BHK घरे असलेली कॉलनी होती। 2 घरे एकमेकांना जोडली होती। मालती आणि सुदीप इथे महिन्याभरापूर्वी किरायाने राहायला आले होते। समोरच्या कृष्णा काकीशी आणि बाजूच्या सावित्री काकूंशी मालतीचं छान जमायचं। सुदीप ऑफिसला गेल्यावर ती दुपारी समोरच्या कृष्णा काकींकडं तर कधी बाजूच्या सावित्री काकूंकडे जायची। आजही कृष्णा काकींकडं आली असता त्यांनी स्वयंपाक केलेला नव्हता, म्हणून ती त्यांच्यासाठी भाजी पोळी आणण्यासाठी घरी निघाली होती। घराच्या फाटकाची कडी काढली। समोरच्या खिडकीच्या काचेत तिला त्याच छोट्या मुलाचा चेहरा दिसला। तिनं मागं वळून पाहिलं तर कोणच नव्हतं। हा कोण मुलगा आपल्याला सारखा त्रास देतोय? काकू भास आहे असं म्हणतात, पण हा भास नक्कीच नाही। आज सुदीपशी या संदर्भात आपण बोलू, या मनाशी त्यानं पक्क केलं। दुपारचा चहा कृष्णा काकूंकडे घेऊन ती घरी परतली। घरी आल्यावर तिनं TV लावला, तिच्या आवडत्या सिरियल बघत बसली। सायंकाळ झाली तशी ती लाईट लावायला गेली। बाहेरच्या खिडकीत कोणीतरी उभा आहे असं तिला दिसलं। लाईट लावून तिनं खिडकी उघडली तशी एक पाल धपकन खाली पडली। तिच्या तोंडातून अनायास किंकाळी बाहेर पडली। याच क्षणी एका छोट्या मुलाच्या हसण्याचा आवाज तिला ऐकू आला। आवाजाच्या दिशेनं बघितलं तर तिला कोणीच दिसलं नाही। तिचे किंकाळी ऐकून बाजूच्या सावित्री काकूंनी आवाज दिला, मालती काय झालं ग? काकू पाल पडली खाली, बाहेर येत ती बोलली। मी तर घाबरलीच होती, मला वाटलं साप बीप निघाला की काय, हसत हसत त्या बोलल्या। मला ना काकू पाल, साप, बेडकांची फार भीती वाटते। असं असेल तर मला फक्त एक आवाज दे, मी त्यांचा छान बंदोबस्त करते। त्यांच्या डोळ्यात एक खुन्शी चमक आली। तिला त्यांचे ते डोळे बघून कसं तरीच झालं। काकू चहा घेताय का? आपली नजर वळवत तिनं विचारलं। नाही ग, आत्ताच घेतला मी। तू कर, सुदीप येईल इतक्यात, म्हणत त्या आत गेल्या। ती घरात जायला वळली तशी तिच्या पायात एक छोटा बॉल आला। आपल्या घरात तर कुठलाच बॉल नव्हता, हा कुठून आला याचा विचार करत होती की सुदीपच्या गाडीचा आवाज आला। तिनं फाटक उघडलं, त्याच्यासाठी ती चहा आणि नाश्ता घेऊन आली। सुदीप, काही दिवसापासून मला एक छोटा मुलगा दिसतोय, कधी फाटकाजवळ तर कधी रस्त्यावर एकटक माझ्याकडं बघत असतो। मी त्याला काही विचारलं तर बोलत नाही, जवळ बोलवलं तर पळून जातो। आज तर मला घराच्या खिडकीवर त्याचं प्रतिबिंब दिसलं। छोट्या मुलाच्या हसण्याचा आवाज यायला।
काकूंना विचारलं तर त्या बोलत की असं तर कोणी मुलगा आजूबाजूला नाही, काही समजत नाही. हे काय सुरू आहे? चहा घेताना ती त्याला सांगत होती, अगं आजकालची मुलं जरा जास्तच बदमाश आहेत. तू नवीन दिसतेस म्हणून तुला त्रास देण्याचा प्रकार चालू असेल, लक्ष नको देऊस. तिला समजावतो म्हणाला. थोडं विचित्र वाटतं इथं. असो, तू चेंज करू नये, मी तोवर जरा शेंगदाण्याची चटणी बनवते. तो कपडे बदलायला गेला. नंतरचे काही दिवस काहीच घडले नाही. ती हळूहळू विसरून गेली. दुपारी ती बाजूच्या सावित्री काकूंकडे स्वेटर विणायचं शिकायला जाऊ लागली. कधी तिने स्वेटर बनवले नव्हते, त्यामुळे तिला ते विणताना खूप मजा येत होती. नवीन डिझाईनचे टाके टाकताना ती एकाग्र होऊन एक एक टाका विणत होती. बाहेर हळूहळू अंधार वाढायला लागला होता. आज जरा लवकरच अंधार दाटून आला होता. तिचं लक्ष स्वेटर विणण्याकडे होतंच. अचानक तिच्या गळ्यात कोणीतरी हात टाकले. तशी ती दचकली. हातातले स्वेटर दूर फेकले गेले. लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. तिनं मागं बघितलं तर कोणीच नाही. काकू, काकू, ती ओरडली आणि दाराकडे धावली. दार बंद होतं. धाड 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 तिनं दार ठोठवलं. काकू, काकू, दार उघडा, कुणीतरी दार उघडा प्लीज. परत मुलाच्या हसण्याचा आवाज आला. तिच्या गळ्यात मुलाचे छोटे छोटे थंडगार हात येऊन पडले. वाचवा, वाचवा. मुलाच्या हसण्याचा आवाज हळूहळू वाढायला लागला. भीतीने ती अर्धमेली झाली होती. काकू, काकू, बाळा, आईला नाही त्रास द्यायचा. काकूंचा आवाज ऐकताच मालतीनं मागं वळून बघितलं. सावित्री काकूंचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्यांच्या खोबणीतून आगीसारखे लाल डोळे बाहेर आलेले. त्यांच्या कडेवर तोच लहान मुलगा. काकू, जा बाळा, तुला आई बोलवते आहे, असे म्हणताच तो मुलगा तिच्या पाठीवर झेपावला. बाळा, आईला पण घेऊन जाऊया घरी, म्हणत काकू हसायला लागली. तसा तो मुलगा तिच्या गळ्याला आपल्या थंडगार हाताने दाबत हसायला लागला. मालू, मालू. आवाज तिच्या कानापर्यंत पोचत होता, पण तिला बोलता येत नव्हतं. मालू, डोळे उघड. परत स्वप्न बघितलं का? सुदीप तिला हलवत होता. मालूने डोळे उघडले. समोर सुदीपला बघून तिला हायसं वाटलं. सुदीप, कित्येकदा एकच स्वप्न पडतं मला. ते घर, तो मुलगा, त्या काकू. खूप भयानक असतं सारं. होतं असं कधी कधी. एखाद्या गूढ कथा आपल्या मनात घर करून असते. तीच आपल्या डोळ्यासमोर येत असते नकळतपणे. झोप, उद्या लवकर निघायचं आहे. ती त्याला बिलगून झोपली. खिडकीच्या कोपऱ्यातून दोन छोटे डोळे तिच्याकडेच बघत होते.